तर हे सगळं साहित्य बघून तुम्हाला कळलंच असेल आज मी काय बनवणार आहे. तर हो, मी बनवणार होते गुळाची लापसी, जे की सियाच्या पप्पांना खूप जास्त आवडते आणि गावाकडे खूप जास्त प्रमाणात ही गुळाची लापसी केली जाते. तर मी पटापट हे सगळं साहित्य गावरान तुपामध्ये अशा प्रकारे भाजून घेतलं होतं आणि हे झाल्यानंतर यामध्ये आपण जो लापसीचा रवा आहे तोही भाजून घ्यायचा आहे आणि साईडलाच गुळाचं पाणीही गरम करायला ठेवलेलं होतं. तर त्यानंतर हे सगळं साहित्य मी यामध्ये मिक्स करून घेतलं. हे टोटली ऑप्शनल आहे. त्यानंतर यामध्ये ॲड करायचं आहे गुळाचं पाणी आणि वरनं थोडीशी विलायची आणि बरोबर 3 शिट्ट्या घेऊन आपली गुळाची लापसी तयार होते. तर ही गावाकडे ना कार्यक्रमांमध्ये खूप प्रमाणात केली जाते आणि सियाच्या पप्पांना खूप जास्त आवडते आणि अगदी सोपी रेसिपी आहे. बघा किती छान प्रकारे गुळाची लापसी ही तयार झालेली आहे आणि हे सगळं करत असताना माझं थोडंसं बोट कापलं होतं चाकूने. तर बघा आमची सिया काय म्हणत होती. कोणाला काय झालं? मम्माला काय झालं? भाऊ झाला. ओके, बाय. तर आधीच्या व्हिडिओत मला नाही माहिती तुम्हाला कळलं असेल की नसेल, पण सिया म्हणत होती मम्मा तुला लागलं आहे ना, तर आम्ही बँडेज घेऊन येतो. तर असं तिचं म्हणणं होतं. त्यानंतर इकडे संध्याकाळी तिने देवांना अशा प्रकारे अगरबत्ती ओवाळली आणि लावली. तर हे रोज तीच करते आणि तिला हे खूप जास्त आवडतं. त्यानंतर आम्ही तयार झालो आणि आलो आळंदीत माऊलींच्या मंदिरात. तर तुम्ही गर्दी तर बघू शकताय. लॉंग वीकेंड असल्याकारणाने सगळीकडेच खूप जास्त गर्दी आहे आणि उन्हामुळे संध्याकाळीच लोक जास्त बाहेर पडतात. तर अशा प्रकारे आम्ही माऊलींचं बाहेरूनच दर्शन घेतलं आणि मग आणखी एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते आणि ती मला शेअरही करू वाटत आहे की जेही आपण फॉलो करतो आपले रिच्युअल्स, सणवार, तर तेच आपले मुलंही बघतात आणि आपल्याला बघून फॉलो करतात. त्यासाठीच तर आपल्याला हे सगळं करायचं असतं आणि आपल्याला वेगळं त्यांना असं काही शिकवावं लागत नाही. तर अशा प्रकारे होता आमचा असा आजचा दिवस. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय.